नमस्कार मित्रांनो, आपलं आकाशनाचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बिर्याणी बनवणार आहे। तर बिर्याणीचं साहित्य हे आलं लसूणची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, पुदिना आहे, हे सुहाना मसाला बिर्याणीचा आणि कांदा चिरलेला फ्राय केलेला आहे आणि हे टोमॅटो चिरून आपण मिक्सरला लावलेलं आहे, ह्याला फ्राय करायचं आहे। आणि हे चिकन आहे, ह्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि तिखट मसाला टाकलेला आणि मीठ टाकलेले मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले। आपण टोमॅटोची प्युरी करून घ्यायचे, हे आधी फ्राय करून घ्यायचे। टोमॅटोची प्युरी बनवण्यासाठी मस्तपैकी तेल सुटलं पाहिजे। मित्रांनो, आता याला फ्राय होऊ द्या, चांगला तरी येऊ द्या। मित्रांनो, आता फ्राय करून झालेलं आहे, आता हे काढायचं आहे आपल्याला फ्राय केलेलं टोमॅटोचं। बिर्याणीचे चिकन बनवताना पहिले 2 चमचे टाकून घ्यायचे। आता फ्राय केलेले कांदा पहिलं टाकून घ्यायचं। मिक्स करायचं थोडं परत। आलं लसूणची पेस्ट टाकायची, मिक्स करून घ्यायचं। टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची, आता कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊया। पहिलं आपण आहे ना पुदिना टाकून घेऊया, मग कोथिंबीर टाकूया। आता कोथिंबीर टाकूया। आता सुहाना मसाला टाकायचा। आपण हा सुहाना मसाला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतो। चवीनुसार तुम्हाला जर मीठ पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता एक्स्ट्रा। थोडा आपला घरचा मसाला तिखट मसाला टाकूया, मिक्स करायचं। आता चिकन टाकून घेऊया आपण, मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं आपण। मित्रांनो, आपण हा चिकन अर्धा किलो घेतलेला आहे।
आपण अर्धा किलोची बिर्याणी बनवणार आहे. आता मित्रांनो चिकन शिजू द्या, तोपर्यंत आपण भात कसा शिजवायचा आहे ते बघून घेऊ. मित्रांनो तांदूळ अशा प्रकारे धुवून घ्यायचे आणि 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं, पाणी गरम होईपर्यंत. मित्रांनो आता आपण तेल टाकणार आहे पाण्यामध्ये. आधी 1 चमचा तेल टाकणार आहे. आता आपण खडी मसाले टाकू. खडी मसाला बघा, वेलची घेतली आहे, दालचिनी घेतलेली आहे, स्टारफूल घेतलेले, तेजपत्ता घेतलेले, लवंग घेतलेले, काली मिरी घेतलेले. अशा प्रकारे आपण खडी मसाले घेतलेले आणि पाणी तापलेलं आहे. असं पाणी तापलं असेल ना, त्यावेळेला आपण तांदूळ टाकायचं. मित्रांनो तांदूळ टाकल्याच्या नंतरला आपल्याला 90% फक्त आपल्याला भात शिजवायचा आहे. बाकीचा 10% भात आपला पाण्यामध्ये शिजून होणार आहे. थोडंसं कच्चा टाईपमध्ये ठेवून द्यायचं आपल्याला. तो वाफेवरती तो भात शिजणार आहे, त्याशिवाय तो आपला भात फडफडीत होणार नाही. मित्रांनो हा बघा, असं भात अर्धा कच्चा आहे. हे बघा, हे दिसते व्हाईट मध्ये आहे. तर थोडं वार असलं तर समजून जायचं 90% शिजलेलं आहे. तसं बघायचं. थोडंसं 5 मिनिटं ठेवून द्यायचं. मित्रांनो असं पंख्याखाली घ्यायचं आणि थोडं पाणी नितळवून पसरवायचं. पाणी पूर्ण नितळलं पाहिजे. जास्त घाई करायची नाही, थांबायचं, जरा थंड होऊ द्या. पाणी असं पूर्णपणे नितळून घ्यायचंय. नितळल्याच्या नंतरला आपण असं टाकायचंय. मित्रांनो असं आपल्याला फडफडीत करायचं आहे भात. असं हवेवरती भात तसं परातीमध्ये काढून घ्यायचं आणि असं सुकवून घ्यायचं, थंड करायला ठेवायचं. मित्रांनो बघा, आपला भात शिजलेला आहे मला बोलल्याप्रमाणे. पण थंड मस्तपैकी झालेलं आहे. चिकन आपलं झालेलं आहे तयार. तर आपल्याकडं तो छोटा असल्यामुळे आपण कढईमध्ये घेतलं होतं, कारण की आपल्याला भात सुद्धा शिजवायचा होता. त्या कारणामुळे आपण कढईमध्ये आपण चिकन शिजवलेलं होतं. आता हे चिकन आपण टोपामध्ये टाकणार आहे दम देण्यासाठी, थोडंसं गरम करण्यासाठी. चिकन टाकून घ्यायचं पहिलं. ग्रेव्ही बघा मित्रांनो, ग्रेव्ही
आपण राईस टाकणार आहे चिकनमध्ये. मित्रांनो, आता कांदा टाकून घेऊया सजावटीसाठी. अजून आता सजावटीसाठी आपण कोथिंबीर टाकणार आहे वरतून. मित्रांनो, तुम्हाला फूड कलर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता सजावटीसाठी. आता हे झालं, आपलं तयार झालेलं आहे. आणि आता हे थंड आहे, कारण की आपण भात थंड करून घेतला होता. चिकनसुद्धा थंड आहे. आपण आता कोळशावरती गरम करून मस्तपैकी बिर्याणीचा स्वाद घेऊया. तर मित्रांनो, आपण राईस पण थंड केला होता आणि चिकनसुद्धा थंड आहे, कारण की आपल्याकडे टोप नसल्यामुळे आपण ह्याच्यातमध्ये आता परत काढलेले. तर आपल्याकडे चूल आहे, तर चुलीवरती आपण वाफेवरती ठेवायचं, जेणेकरून गरम होईल आणि आपण मस्तपैकी ह्या बिर्याणीचा स्वाद घेऊ. तर मित्रांनो, आपली बिर्याणी तयार आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, जर ही व्हिडिओ जर आवडली असेल बिर्याणीची, तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या आकाश नाचरे चॅनेलला आणि शेअर करा आणि लाईक करा.